नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माझी सकाळची कामं सुरू आहेत. नळचं आलं होतं तर पाणी भरून घेते. माझं सगळं आवरून देवपूजा वगैरे झालेली आहे छान. आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज मी मिक्स भाजी करणार आहे. फ्लावर, बटाटा, वांगी, शेवग्याची शेंग आणि वाटाण्याचे दाणे अशी मिक्स भाजी. हिरव्या भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा आला, त्यामुळे एकच भाजी करण्यापेक्षा अशी मिक्स भाजी केली ना तर छान वाटते. तयार आहे बघा आपली भाजी. आणि जवळपास स्वयंपाक पण झाला आणि रुद्रांशच्या शाळेची तयारी ते पण झाली. त्याच्या आधी मी भात होता उरलेला रात्रीचा, तर तो फोडणी देते मस्त वाटाण्याचे दाणे वगैरे टाकून. आणि छान वाटते, आपल्या पोटभरीचा नाश्तासुद्धा होतो. सकाळपासून गॅस बिझी आहे. भात, भाजी, पोळी, फोडणीचा भात. परत रुद्रांसाठी आक्षा बनवून दिला टिफिनमध्ये न्यायला. गावावरून आलो तेव्हा आम्ही लसणाचा भरपूर पाला आणला होता आणि रुद्रांशला आवडतात म्हणून मग तो टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातो. त्याचे आवडीचे पदार्थ असतील तर आनंदाने खातो. किंवा लहान मुलं, सगळेच लहान मुलं आवडता पदार्थ असेल तर छान आवडीने खातात. आणि जर का आपण त्यांच्या आवडीचा नाही दिला तर मग ते काय नाक वाकडा तिकडा करून खातात. पण आवडीचा पदार्थ मनापासून खातात आणि त्यातच आपल्याला समाधान मिळतो. मुलांनी पोटभर जेवलं की. रुद्रांश गेला बघा शाळेत. जाता जाता तिकडे बैलबंडी दिसली तर थोडंसं त्यांचं पण व्हिडिओ काढली. भरपूर कमी प्रमाणामध्ये बैलबंड्या बघायला मिळतात. पण ह्या भागामध्ये बैलबंडीनेच वाढू आणली जाते, त्यामुळे बऱ्याचदा बघायला मिळते, खास करून सकाळच्या वेळेला. कारण सकाळच्या वेळेलाच ते वाढू गोळा करायचं कामं करतात. रुद्रांश गेला शाळेत, त्याचे पप्पा गेले कामावरती. मग दुपारी आपले जे काही कामं असेल ते कामं करायचे आणि थोडा वेळ आराम करायचा. तसं तर मी काही दिवसाला झोपत नाही. माझ्याकडे रुद्रांसाठी चकल्या बनवून दिल्या आणि आमच्यासाठी तुरीच्या दाण्याचे वडे बनवले होते.